घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची. आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ. व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव. पंचायत समिती इंदापूर आयोजित 53वे बाल विज्ञान प्रदर्शन श्री बाबीर विद्यालय रुई या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. श्री निळकंठेश्वर विद्यालय लासुर्णे येथील इयत्ता 7वीतील विद्यार्थिनी कुमारी मृण्मयी सुधाकर वसव हिने बनवलेला सोलर एनर्जी आणि सुक्या कचऱ्यापासून बनवलेली इलेक्ट्रिसिटी, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा प्लॅन्ट, या प्लॅन्टची इत्थंभूत माहिती आणि ती प्रभावीपणे समोरच्यांना सांगण्याची कला प्रमुख माननीय नामदार दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने, भाजपाचे पुणे जिल्हा पदाधिकारी आकाजी कांबळे यांच्यासह उपस्थित नागरिकांना विशेष भावली आणि मान्यवर पाहुण्यांनी तिचे कौतुकही केले. याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज इंदापूर. नमस्कार, मी आहे मृण्मयी सुधाकर वसव. मी आहे सृष्टी प्रवीण लधाडे. आज आम्ही श्री निळकंठेश्वर विद्यालयातून आलेलो आहोत आणि आज आम्ही 7वी वर्षा विद्यार्थ्यांनी मिळून हा एक प्रोजेक्ट बनवलेला आहे. या प्रोजेक्टचे नाव स्मार्ट सोलर सिटी आणि हीटिंग एनर्जी असं आहे. या पुढील या सोलर माहिती आपल्याला प्रदर्शन पाहायला आलेले विद्यार्थी सोलर सिटी असा प्रोजेक्ट बनवलेला आहे. आम्ही सिटीमध्ये छोटे छोटे सोलर पॅनल लावलेले आहेत. ते सूर्यापासून एनर्जी घेतात व त्या एनर्जीला इलेक्ट्रिसिटी एनर्जीमध्ये कन्वर्ट करतात व ती एनर्जी आपल्या सिटीला पुरवली जाते. यापुढील माहिती आपल्याला मृण्मयी सांगेल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही काय वस्तू आहे, तर ही आहे प्लास्टिक पासून एनर्जी बनवणारी मशीन. ह्यामध्ये आपण कुडा कचरा किंवा इतर पद्धतीचे सर्व सुका कचरा जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये जाळायचा. त्याच्यानंतर ही जी काही राख उठते त्याच्यापासून आपण ह्या अशा विटा बनवू शकतो. ह्या विटांची खासियत अशी आहे की ह्या विटा पाण्यामध्ये बुडत नाहीत. सोबतच जे राहिलेलं खाली जळणारं फायबर आहे त्याच्यापासून आपण हे असे रॉड बनवू शकतो ज्याच्यापासून रस्त्याला चांगला उपयोग होतो. हे जर आपण डांबरमध्ये मिक्स केलं तर रस्त्याला लवकर खड्डे पडत नाहीत. सोबतच आपण कार्बन निघतो आणि त्याच्यापासून आपण इंक बनवू शकतो. सोबतच चारकोल आणि झेरॉक्स पेपर मशीन मध्ये तयार करू शकतो. दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे. या पारितोषिक वितरण समारंभाचे जेव्हा प्लास्टिक जमिनीवरती पडतं तेव्हा हार्मफुल गॅसेस सोडत असतो. डायलेटेशन होते व ह्याची निसर्गालाही काही हानी नाहीये आणि ह्याच्यापासून आपल्यालाही प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर गुरुजी वस्तू तयार होते. या ठिकाणी उपस्थित आहेत.